अमरावतीतील प्रस्तावित शासकीय मेडिकल कॉलेजच्या जागेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून शहरातील नागरिकांच्या सोयीच्या ठिकाणीच मेडिकल कॉलेज उभारण्यात यावे अशी मागणी अधिक जोर धरू लागली आहे। विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके यांनी सुरुवातीपासूनच मेडिकल कॉलेज अमरावती शहरातील सर्वसामान्य नागरिकांना सहज पोहोचता येईल अशा ठिकाणी उभारण्यात यावे अशी भूमिका सातत्याने मांडली आहे। रुग्ण, विद्यार्थी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या दृष्टीने सुविधा, वाहतूक आणि आरोग्य सेवांचा विचार करूनच अंतिम निर्णय घ्यावा असे त्यांनी यापूर्वीही स्पष्ट केले आहे। मात्र या विषयात काही लोकांकडून राजकारण केले जात असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे। नागरिकांच्या दैनंदिन गैरसोयी वाढतील अशा ठिकाणी मेडिकल कॉलेज नेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही होत आहे। त्यामुळे मेडिकल कॉलेजच्या जागेचा निर्णय राजकीय भूमिका किंवा वैयक्तिक आग्रहावर नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांचे हित, आरोग्य सुविधा आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊनच व्हावा अशी मागणी विविध स्तरातून पुढे येत आहे। या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट करत हा मुद्दा कोणत्याही व्यक्तिविरोधातील किंवा द्वेषापोटी नसून अमरावतीकरांच्या हितासाठी असल्याचे सांगितले। बच्चू कडू म्हणाले की शासकीय मेडिकल कॉलेज हे सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या आणि शहरात जवळील ठिकाणी उभारले गेले पाहिजे। त्यामुळे सर्वसामान्य रुग्ण, विद्यार्थी आणि त्यांच्या नातेवाईकांना त्याचा मोठा फायदा होईल। स्त्री रुग्णालयालगत मेडिकल कॉलेजसाठी पुरेशी जागा उपलब्ध असल्याने त्याच ठिकाणी उभारणीचा विचार व्हावा अशी त्यांची भूमिका आहे। यावेळी त्यांनी मेडिकल कॉलेजच्या प्रश्नाचे राजकारण करू नये असेही स्पष्ट केले। कुणाच्या हट्टापायी मेडिकल कॉलेज होत नसते। हा निर्णय नागरिकांचे हित, सुविधा आणि आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीने व्हायला हवा असे देखील ते म्हणाले। तसेच अचलपूरसाठी मेडिकल कॉलेजची गरज भासल्यास तेही स्वतंत्रपणे मिळवून आणण्याची क्षमता आमच्यात असल्याचे त्यांनी नमूद केले। सध्या मेडिकल कॉलेजच्या जागेवरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असले तरी अंतिम निर्णय हा लोकहित, आरोग्य सुविधा आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊनच व्हावा अशी अपेक्षा अमरावतीकरांकडून व्यक्त होत आहे। मला असं वाटतं का आम्ही काही द्वेषापोटी हा प्रश्न मांडला नाही, कारण मेडिकल कॉलेज हे सुविधापूर्ण असलं पाहिजे आणि जवळ असलं पाहिजे, हे साहजिकच अमरावतीकरांची मागणी आहे। आता स्त्री रुग्णालयाजवळ किमान 25 एकर जागा तिथे उपलब्ध आहे। उद्या मेडिकल कॉलेजचा फायदा सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय, सुपर हॉस्पिटलला या सगळ्यांना तिथं जवळपास झालं तर लगेच होईल। नाहीतर तिथून डॉक्टर इकडे आणणे काय होतं, मेडिकल कॉलेजच्या निवड पूर्व शिक्षणासाठीच ते कॉलेज येतं काय तर नाही, कारण त्याला आरोग्याचे आपण पाहतो 500 बेड हॉस्पिटल पाहतं आणि मग ते जे कॉलेजचे मुलं आहे त्यांच्याकडून आपण उपचारही करून घेतो किंवा तशा प्रकारचा सुविधा त्यांच्याकडून करून घेतो आहे। त्या सोयीनं आम्ही हे उपलब्ध मला वाटते करून बोललो आहोत। आम्ही जे काही सभागृहामध्ये मांडलं टेक्निकली इथून 10-15 किलोमीटरवर रुग्णांना जाणे, एक हॉस्पिटल इकडे, एक हॉस्पिटल पुन्हा तिकडे, हा नेहमीसाठी होणारा जो खर्च आहे, एवढी चांगला विचार आपण त्याच्यासमोर मांडला, त्याच्यानं कोणाला त्याचं राजकारण करायचं असेल तो भाग अलग आहे। आम्हाला काही त्याच्यात तथ्य वाटत नाही राजकारण करण्याचं, कारण तो आखरी कायमस्वरूपी नेहमीसाठी प्रश्न निर्माण होऊ नये। कारण इथून 10 किलोमीटरवर जायचं, इथल्या हॉस्पिटल रेफर जेव्हा मेडिकलमध्ये करत तेव्हा त्याचा खर्च किती, त्याचे प्रॉब्लेम किती, हे तर सगळे अमरावतीकरांच्या लक्षात आलं पाहिजे ना। कोणाच्या हट्टापायी मेडिकल कॉलेज होत नसतं, त्यांची गरज जेव्हा असतं तेव्हा सरकार करतं आणि तशा प्रकारचे केंद्र सरकारचे रूल पण आहे, नियम पण आहे। अचलपूरला घ्यायचं असलं तर आम्ही आमच्या दमानं, आमच्या ताकदीनं घेऊ शकतोय। 35,000 कोटीची कर्जमाफी बच्चू कडू आमदार नसताना घेऊ शकतोय, तर हे काही मोठी गोष्ट नाही आहे।